नमस्कार. अनेकांना प्रश्न पडतो की माझी व्हॅल्यू काय आहे. तुमची व्हॅल्यू म्हणजेच तुमची गरज इतरांना किती आहे, तुमच्या प्रोडक्टची गरज इतरांना किती आहे ह्याच्यावरून तुमची व्हॅल्यू ठरते. एखादी पाण्याची बॉटल 20 रुपयाला जरी मिळत असेल तर ज्या दिवशी त्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी मी संपवतो त्या दिवशी त्या बॉटलची किंमत 0 होते आणि आपण फेकून देतो. एखाद्या अशा ठिकाणी आपण गेलं की जिथं पाणी मिळत नाही, असं एकच शॉप आहे, जर त्यांना पाण्याच्या बॉटलची किंमत 100 रुपये सांगितलं तर मी माझी तहान भागवण्यासाठी 100 रुपये पे करणार आणि ती पाण्याची बॉटल घेणार. ज्यावेळी ज्यातलं पाणी संपेल त्यावेळी परत मी ती बॉटल फेकून देणार, कारण त्याची गरज संपलेली असते. ज्या वेळी आपली गरज संपते, ज्या वेळी आपल्या प्रोडक्टची गरज संपते, त्यावेळी मार्केटमधून आपली व्हॅल्यू कमी झालेली असते. मग ते वैयक्तिक असू दे किंवा आपलं प्रोडक्ट असू दे. आणि म्हणून जर आपली व्हॅल्यू वाढवायची असेल, आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू वाढवायची असेल तर आपली गरज निर्माण करणं महत्वाचं आहे. या समाजाची गरज काय आहे शोधणं गरजेचं आहे, या मार्केटची गरज काय आहे शोधणं गरजेचं आहे, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांची गरज काय आहे शोधणं गरजेचं आहे. ज्यावेळी माझी गरज इतरांना भेटेल त्याच वेळी माझी व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार आहे. थँक्यू, धन्यवाद.